हॅलो हाय सगळ्यांना. तर मी आज खूप दिवसाहून कुकिंगची रेसिपी अपलोड करते. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण सगळ्याच लहान मुलांच्या आवडीचे चिजलिंग बनवू. तर हे चिजलिंग एकदम टेस्टी आणि क्रिस्पी होतात. इथं बघू शकता तुम्ही किती टम्म फुगले आणि बघितल्यावरच तुम्हाला समजेल की किती क्रिस्पी झाले. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्यासाठी इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतले. त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालायचं. तर हे छोटा चमचा आहे, मी त्याच चमच्याने तूप घातले. आता त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. नंतर त्याच्यामध्ये हे 2 चिमूटभर खायचं सोडा घालायचं. हे खायचं सोडा जास्त घालायचं नाही. 2 वाट्याला 2 चिमूटभर सोडा बस होतं. आणि इथं मी 3 चीज क्यूब घेतले. आता हे चीज क्यूब ह्याच्यामध्ये बारीक किसणीने किसून घ्यायचं. आणि हे चीज क्यूब्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. नसेल तर तुम्ही ह्याला स्किप पण करू शकता. असंही ते खूप छान लागतं. पण आता आपण चिजलिंग बनवते म्हटल्यावर मग ते चीजची टेस्ट त्या चिजलिंगमध्ये आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे सर्व चीज क्यूब मी किसणीने किसून घेतले. आता हे सर्व मिश्रण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी वाटीभर दूध घेतले. आता हे दूध थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे दूध आपल्याला थंड किंवा गरम घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरचंच दूध आपल्याला घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना सगळं दूध एकसाथ ॲड करायचं नाही, थोडं थोडं करूनच हे दूध ॲड करून पीठ मळून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीनं पीठ मळून घेतले. आणि हे पीठ जास्त घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं. अशा पद्धतीनं मळून घ्यायचं. आणि वाटीभर दुधातलं एवढं दूध राहिले, म्हणजे मला पाऊण वाटी, 2 वाट्या पिठासाठी मला पाऊण वाटी दूध लागले. आणि हे पीठ मळून घेतल्यानंतर 20 मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवून मुरण्यासाठी हे पीठ बाजूला ठेवायचं. तर 20 मिनिटानंतर हे पीठ व्यवस्थित अनेक वेळा मळून घ्यायचं. आणि जांब असताना त्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा, त्याची अशी लाटी बनवायची आणि ही लाटी लाटून घ्यायची. तर हे लाटी लाटताना जास्त जाडसर लाटू नका, पातळ असं ह्याची लाटी लाटून घ्यायचं. आणि हे लाटी लाटताना सुरुवातीलाच हलकंसं मैद्याचं पीठ घालायचं, जेणेकरून लाटी चिकटणार नाही. पिठाचा वापर जास्त करू नका. हे बघा, अशा पद्धतीने हे लाटी लाटून घ्यायचं. आता ह्याला आपण पिझ्झा कटरने कट करून घेऊ. ह्याचे जे साईडचे कडा आहेत ते अगोदर कट करून घ्यायचं, जेणेकरून त्याला व्यवस्थित शेप देता येईल. हे बघा, अशा पद्धतीनं. आता ह्याला आपण जे चिजलिंगचं साईज असतो ना, त्या आकाराने छोटे छोटे कट करून घ्यायचं. जेव्हा कधीही आपण अशा पद्धतीनं असं हे कट करतो ना, म्हणजे की जसं की शंकरपाळी आहे किंवा हे आहे, तर हे कट करताना पीठ आपल्यासोबत येतं, बरोबर ना. तर हे टाळण्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे, ते म्हणजे जेव्हा आपण हे कट करतो ना, तर हे वरून खाली नाही कट करायचं, खालून वरी कट करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित कट करता येतं. तर अशा पद्धतीने मी हे छोटे छोटे स्क्वेअर्समध्ये हे कट करून घेतले. आता हे आपल्याला लूज करून घ्यायचं, जेणेकरून तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकता येईल. आणि इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले.
तर हे चिजलिंग तळण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित गरम झाला पाहिजे. तर इथं तेल तापले का चेक करू. तर त्याच्यासाठी मी इथं एक चिजलिंग टाकले तेलामध्ये. ते जर लगेच वर आलं तर आपलं तेल व्यवस्थित गरम झाले. तेल व्यवस्थित तापले. आता ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली चिजलिंग घालायचं आणि ही चिजलिंग घालताना इथे एक प्रोसेस लक्षात ठेवायचं. ते म्हणजे जेव्हा आपण हे चिजलिंग तेलामध्ये घालतो तेव्हा गॅस हाय ठेवायचा आणि चिजलिंग तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच ते गॅस लो फ्लेमवर ठेवायचं, जेणेकरून ते चिजलिंग व्यवस्थित क्रिस्प होते. नाहीतरी मग मध्यम किंवा लो गॅसवर जर फ्लेम ठेवलं तर हे चिजलिंग तेल शोषून घेते आणि मऊ पडायची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं हलकासा गोल्डन कलर त्याला आला की मग हे तेलातून काढून घ्यायचं. जास्त डार्क कलर येईपर्यंत तेलात तळू नका, कारण की हे तेलाच्या बाहेर काढल्यानंतर ह्याची कुकिंग प्रोसेस अजून चालूच असते. अशा पद्धतीने मी सर्व चिजलिंग तळून घेतले आणि हे चिजलिंग तुम्ही 8-10 दिवस आरामात एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करू शकता. हे 8-10 दिवस राहतातच कुठे, है ना, 2-3 दिवसातच पार होऊन जातील, एवढे टेस्टी होतं ते. तर अशा पद्धतीनं बनवून तयार आहेत क्रिस्पी आणि टेस्टी चिजलिंग्स. चला तर मग पटकन लाईक, शेअर, पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.